भाग क्रमांक 86 श्रीराम समर्थ श्रीराम. कालची जी कथा झाली होती तिचा भाग मी यूट्यूबवर टाकला नाही आहे, तर तो मी जमल्यास आजच टाकेन रात्री आणि आजचा भाग उद्या टाकेन. श्रीराम. जसं आपण पाहिलं होतं की रावणाची फजिती झाली. रावणाला ते धनुष्य उचलता आलं नाही, जे भगवान शंकरांचं धनुष्य होतं. त्याला फार गर्व होता आपल्या शक्तीचा, आणि त्याला याही गोष्टीचा गर्व होता की मी भगवान शंकरांचा भक्त आहे आणि माझ्या शंकरांचंच तर धनुष्य आहे, मी का नाही उचलणार. हाही त्याला गर्व होता, आणि गर्व हा कुठेच चालत नाही. शक्तीचा गर्व तर कधीच चालत नाही, परंतु भक्तीचा पण गर्व चालत नाही. त्याला दोन्ही गोष्टीचा गर्व होता. त्याला शक्तीचा गर्व तर होताच होता, जो अर्थात एका क्षणामध्ये त्या धुळीला मिळाला, परंतु भक्तीचा पण त्याला गर्व होता की माझ्यासारखा भक्त आहे कोण भगवान शंकराचा, आणि त्यांचंच तर धनुष्य मी का नाही उचलणार, असं जे त्याला वाटत होतं. तोही भाग त्याचा अर्थात गर्व असल्यामुळे धुळीला मिळाला, आणि ते धनुष्य त्याला उचलता आलं नाही, आणि अर्थात त्याची फजिती पण झाली. आणि असं हे धनुष्य जेव्हा रावणाला सुद्धा उचलता आलं नाही, अनेकांनी प्रयत्न केले तरी कोणाला उचलता येईना, तेव्हा कोणीही क्षत्रिय पुढे यायला तयार नव्हता. तर रावणाची अशी जेव्हा फजिती झाली भर सभेमध्ये, तेव्हा इतर क्षत्रियसुद्धा कचरले. आधी बरेच लोक आले होते की चला मी उचलेन, परंतु रावणाची स्थिती बघितल्यावर कोणीही पुढे यायला तयार नाही. आणि मग त्यावेळेस जनक राजाला समजेना काय करावं. शेवटी त्याने क्षत्रियांना आवाहन केलं, अरे ह्या पृथ्वी तलावरती क्षत्रिय संपले, क्षात्र ते संपून गेलं. माझी ही प्रिय मुलगी क्षत्रिय न मिळाल्यामुळे अशीच राहणार आहे का अविवाहित, अशी तिची परिस्थिती आली का. अशा प्रकारचं त्याला भाषण करावं लागलं. मध्येच येऊन तो म्हणाला. आणि खरोखर त्यावेळेस जे क्षत्रिय राजे तिथे आले होते पण ते धनुष्य उचलायला आले नाही, त्या सर्वांकडे त्यांनी बघितलं, पण त्या सर्वांनी आपली मान खाली घातली होती. कुठल्याही क्षत्रियाची हिंमत होत नव्हती की त्या धनुष्याला उचलण्याचा प्रयत्न करावा. सर्व क्षत्रियांनी मान खाली घेतली होती. आणि यावेळेस अर्थात जेव्हा जनक राजा थोडंसं प्रक्षोभक असं म्हणाला की काय इथले सगळे क्षत्रिय जे आहेत ते निःक्षत्रिय झालेत का, त्यांचं क्षात्र लोपलं आहे का, माझ्या मुलीला एकही क्षत्रिय वरण तिचं करू शकत नाही स्वयंवरामध्ये, अशी परिस्थिती आली का, असं जेव्हा उद्गार त्यांनी थोडेसे अशा प्रकारचे काढले राग येण्यासारखे, त्यावेळेस लक्ष्मणाला खूप राग आला. आणि लक्ष्मणाने धनुष्याला हात घातला होता, अर्थात स्वतःच्या, त्या नव्हे जे धनुष्य ठेवलेलं त्याला खूप संताप आला होता. परंतु अर्थात त्यांनी पाहिलं की आपले ज्येष्ठ बंधू आहेत ते शांतपणे बसलेत, तर आपण काय बोलण्याचा प्रश्न येत नाही. म्हणून लक्ष्मणसुद्धा अर्थात शांत बसला. त्यांनी पण काहीही प्रतिक्रिया दिली नाही, पण त्याला खूप क्रोध आला होता. पण अशा प्रकारे क्षत्रियांविषयी बोलायला नव्हतं पाहिजे असं त्याला वाटलं. त्यावेळेससुद्धा भगवान राम हे शांत बसले होते. आणि त्यावेळेस अर्थात त्याच्याबरोबर असलेल्या विश्वामित्र ऋषींनी रामाला सांगितलं, रामा उठ, आणि ते धनुष्य जे आहे ते उचल, आणि हा पण तू पूर्ण करणारच, लक्षात ठेव. असं जेव्हा विश्वामित्रांनी सांगितलं तेव्हा राम उठले. तोपर्यंत उठले नाहीत. बघा काय त्यांचं नम्रता, बघा काय ती, की ते धनुष्य उचलण्याची क्षमता रामामध्ये होती, लक्ष्मणामध्ये पण होती. लक्ष्मणाने फक्त रामाकडे बघितलं, राम शांत बसले होते, लक्ष्मण पण शांत बसले. इतकं सगळं संभाषण जनक राजाने करूनसुद्धा राम शांत होते, कारण त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे जे आदरणीय गुरु होते, मुनी होते, विश्वामित्र, जोपर्यंत ते काही सांगत नाहीत आपण काही करायचं नाही, असं ठरवून प्रभू रामचंद्र शांत बसले होते. आणि मग विश्वामित्र म्हणाले, उठ रामा, हे धनुष्य तुझे वाट बघते. त्या धनुष्यावर जाऊन
तू अर्थात बाण लावणार आहेस, प्रत्यंच्या तू जोडणार आहेस, हे तुला करायचं असं जेव्हा विश्वामित्र म्हणाले तेव्हा मात्र प्रभू रामचंद्र उठले. सुंदर गाणं पूर्वी एक होतं की मुनिवरांना मान देऊनी उठले रघुवीर असे पाहुनी. खूप सुंदर गाणं होतं. लाजली सीता स्वयंवराला पाहुनी रघुनंदन सावळा. धनुष्य असं त्या दोर लावणा कुणी पुरुष तो कुणी धजेना काय करावे काय सुचेना. खूप सुंदर हेच वर्णन त्याने केलं की कोणी पुढे यायला तयार नाही. आणि बस तिला रामाची आठवण झाली की हे रामच करू शकतात, पण राम का शांत बसलेत. आणि अर्थात विश्वामित्रांनी जेव्हा त्यांना सांगितलं की उठ रामा, तेव्हा ते उठले. आणि पहिलं काम त्यांनी काय केलं असेल तर पहिलं त्यांनी विश्वामित्रांना नमन केलं, गुरुवंदन केलं. बघा काय विसरले नाहीत. हो मीच आता करणार आहे कोण दुसरं, मी करू शकतो असं नाही म्हणले. शांतपणे उभे राहिले. विश्वामित्रांना नमस्कार केला लवून. महाराज आपला आशीर्वाद द्या, त्याशिवाय मी कसं करू शकेन. अर्थात विश्वामित्रांनी त्यांना भरभरून आशीर्वाद दिला, म्हणे जा यशस्वी होशील. मग त्यांना मान देऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन भगवान राम तिथे शांतपणे त्या धनुष्याजवळ गेले. आणि ते जे धनुष्य जे कोणालाही उचलता येत नव्हतं असं वर्णन केलं होतं की हे धनुष्य जेव्हा सभेमध्ये आणलं गेलं स्वयंवराच्या मंडपात, तेव्हा ते आणण्यासाठी 300 वीर लागले. 300 निवडक शक्तिशाली असे वीर त्यांनी निवडले होते जनक राजांनी. त्या 300 वीरांनी मिळून हे धनुष्य आणून इथं ठेवलं होतं. एका माणसाचं काम नव्हतं. म्हणजे विचार करा धनुष्य काय असेल ते. भगवान शंकरांनी धारण केलेलं धनुष्य होतं. आणि हे 300 माणसांनी आणलेलं धनुष्य तिथे होतं. आणि अर्थात ते कोणी उचलू शकत नव्हते. आणि अशा या धनुष्याला उचल्यासाठी प्रभू रामचंद्र जे आहेत ते अर्थात निघाले. धनुष्याजवळ आले. नमन तर त्यांनी आधीच केलं होतं विश्वामित्रांना, आपल्या वडिलांचं स्मरण केलं होतं. त्यानंतर त्यांनी काय केलं असेल तर पुढचं स्मरण त्यांनी केलं भगवान शंकरांचं. धनुष्य कोणाचं आहे? भगवान शंकराचं. भगवान शंकरांना त्यांनी नमस्कार केला. म्हणाले मला आपला आशीर्वाद द्या आपलं धनुष्य पेलण्यासाठी. आणि अर्थात अशा प्रकारे नमन केल्यावर दुसऱ्या क्षणी अर्थात ते धनुष्य त्यांनी एका हाताने अतिशय सहजपणे उचललं. आणि त्यानंतर त्या धनुष्याला दोरी लावली. आणि फक्त ती दोरी लावत असतानाच त्या धनुष्याचे 2 तुकडे झाले. धनुष्याला दोरी लावताना जे काय त्याने खेचलं त्याच्यात धनुष्याचे तुकडे झाले. एवढं महाप्रचंड भगवान शंकरांचं हे धनुष्य होतं, त्याचे 2 तुकडे झाले मधोमध. जसा एखादा हत्ती जो असतो तो ऊस तोडतो सहजगत्या, तसं त्यांनी ह्या धनुष्याचेच तुकडे झाले. आणि अर्थात हा पण किंवा हा वर जो आहे ते अर्थात जिंकले होते. खरोखर सीतामातेला ह्यापेक्षा सुंदर आणि इतका अनुरूप असा कोणीही वर नव्हता, यात शंकाच नव्हती. आणि मग त्यांनी अर्थात सीता जी आहे तिने ती वरमाला घेतली आणि भगवान रामांच्या गळ्यामध्ये घातली. आणि अशा प्रकारे हे स्वयंवर जे आहे ते भगवान रामांनी अशा प्रकारे जिंकलं. हे सगळं त्यांनी केलं. आणि त्यावेळेस जनक राजा फार आनंदित झाला की मला असा पराक्रमी असा जावई मिळाला. सीतेला तर नक्कीच आनंद झाला होता. परंतु त्यावेळेस एक घटना घडली. परशुराम, भगवान परशुराम त्या ठिकाणी आले. त्यांना असं समजलं होतं की या धनुष्याचा भंग झाला आहे. धनुष्य जे आहे ते अर्थात शिवशंकरांचं धनुष्य होतं आणि शिवशंकरांचं धनुष्य कोणी तोडलं हे त्यांना समजलं नाही. आणि म्हणून त्यांना राग आला की भगवान शंकरांचं धनुष्य कोणी तोडलं आहे त्या व्यक्तीला मी शासन करीन असं त्यांना वाटलं. आणि त्या ठिकाणी ते आले. आणि त्यांनी जनक राजाला विचारलं बोल कोण हा असा व्यक्ती आहे की ज्याने हे धनुष्य तोडलं. मुळामध्ये जेव्हा परशुराम तिथे अवतीर्ण झाले तेव्हा अनेक क्षत्रिय घाबरले, कारण क्षत्रियांचा कर्दन काळ म्हणून त्यांची ख्याती होती. अर्थात फक्त वाईट क्षत्रियांचाच त्यांनी त्याचा नाश केला होता, चांगल्या क्षत्रियांना मारलं नव्हतं.
परंतु आता ते क्रोधामध्ये होते आणि त्यांनी हे विचारले की कुठल्या क्षत्रियाने हे धनुष्य तोडलं आहे आणि शिवशंकरांचा अपमान केला आहे. अशा प्रकारे त्यांनी जेव्हा प्रश्न केला तेव्हा जनक राजा पुढे आला आणि म्हणाला, महाराज आपण पहिल्यांदा शांत व्हा, आपण शांत व्हा, आपण बसा. मी आपला आदर करू इच्छितो, आपला सत्कार करू इच्छितो, आपली पूजा करू इच्छितो. परंतु त्यावेळेस परशुराम अतिशय क्रोधित होते. ते म्हणाले, ते मला काही नको आहे, आता मला फक्त हे सांग की कुठल्या व्यक्तीने हा अपराध केला आहे, त्याला मला दंड द्यायचा आहे, सांग कोणी केलं आहे. आणि अशा प्रकारे ते सगळ्यांकडे रोखून बघायला लागले. सगळ्या क्षत्रियांची गाळण उडाली. स्वतः जनक राजाला हे समजेना की यांचा राग कसा शांत करावा. आणि असं झालं असतानाच शांतपणे प्रभू रामचंद्र पुढे उभे राहिले आणि म्हणाले, महाराज हा प्रमाद या पामराच्याकडून घडलेला आहे, क्षमा असावी. हा तो पामर आहे ज्याचं नाव आहे राम. मी दशरथ राजाचा पुत्र आहे आणि हे धनुष्य माझ्या हातून तुटलं आहे. तर जो काही दंड द्यायचा तो कुठल्याही क्षत्रियाला देऊ नका. तुमचा अपराधी मी आहे, मला जरूर दंड द्यावा, मी तो भोगायला तयार आहे. असे उद्गार रामाने काढले. लक्ष्मणाला राग आला होता. लक्ष्मण म्हणला, असं कसं म्हणता तुम्ही? तुम्ही ऋषी आहात आणि अशी कशी भाषा करतात? तुम्हाला हे शोभते का? परंतु राम म्हणाले, लक्ष्मणा काही बोलू नकोस, माझी चूक आहे. धनुष्य तुटलं आहे ते भगवान शंकरांचं आहे. कदाचित तो अपराध असू शकतो आणि त्याची जर काही शिक्षा असेल तर ती मी भोगेन, कारण माझ्या हातून हा प्रमाद घडलेला आहे. असं शांतपणे ते म्हणाले. तेव्हा परशुराम म्हणाले की तू तोडलेस हे धनुष्य? दशरथाचा मुलगा असलेल्या रामा तू तोडलायस? म्हणे, हो महाराज. त्यांचा विश्वास बसेना. अरे तू तर एवढा सुकुमार असा तरुण आहेस, इतका सुंदर असा तरुण आहेस आणि इतकं अति महाकाय प्रचंड असं बलिशाली असं हे धनुष्य तू तोडलं, ह्याच्यावर माझा विश्वास बसत नाही. ते म्हणाले, नाही महाराज, तुमचा विश्वास बसत नसला तरी हे त्रिवार सत्य आहे. म्हणजे नाही, माझा विश्वास नाही बसत. तू एक काम कर, मी सांगतो ती गोष्ट करून दाखव तर माझा विश्वास बसेल. ते म्हणाले, मी खोटं बोलत नाही कधी. राम म्हणाले, मी कधी आयुष्यात खोटं बोललो नाही आणि बोलणार पण नाही. मी एकवचनी आहे आणि मी तुम्हाला त्रिवार सत्य सांगितलं की धनुष्य माझ्याकडून तुटलेलं आहे. तरी पण त्यांचा विश्वास बसत नव्हता. ते म्हणाले, ठीक आहे, तू म्हणतोयस तर ठीक आहे, परंतु मी तुझी परीक्षा बघू इच्छितो. तू खरोखर इतका बलशाली आहेस का? म्हणे, एक काम कर, माझ्याकडे एक शिवधनुष्य दुसरं आहे. अर्थात ते सुद्धा भगवान शंकरांचे मोठे भक्त होते, परशुरामसुद्धा, आणि म्हणून तर त्यांना राग आला होता. आणि ते म्हणाले, माझ्याकडे अजून एक धनुष्य आहे भगवान शंकरांचं, हे धनुष्य तू मला दाखव. याच्यावरती दोरी चढवून दाखव, याच्यावर बाण चढवून दाखव. जर तू याच्यावर माझ्या समोर जर हे कृत्य केलंस तर मी मानेन की खरोखर तूच हे तोडलेस म्हणून. हे करू शकलास तर हे तू सत्य बोललास हे मानेन, अन्यथा मी मानणार नाही. भगवान राम म्हणाले, ठीक आहे, ऋषीवर जर आपली अशी इच्छा असेल की या धनुष्यावर मी प्रत्यंचा लावावी तर मी जरूर लावेन. आपली आज्ञा असेल तर जरूर लावेन. ते म्हणाले, लाव आत्ता. आणि परशुरामांनी ते धनुष्य त्यांना दिलं जे प्रत्यक्ष भगवान शिवशंकरांनी परशुरामांना दिलं होतं. असं अतिशय अतिकाय महाकाय असं ते धनुष्य होतं आणि ते धनुष्य भगवान रामाला त्यांनी दिलं. अर्थात रामाने ते लीलया हातात घेतलं, डाव्या हातात घेतलं लीलया. आणि परशुराम म्हणाले, पुढचं काम करा, प्रत्यंचा लावून दाखव, मला बाण चढवून दाखव. तेव्हा प्रभू रामचंद्र क्षणभर थबकले होते, परंतु परशुरामने सांगितलं, नाही, मी सांगतो तसं कर, तरच मला खात्री पटेल. त्यांची इच्छा हे आपल्यासाठीचं आज्ञा आहे असं समजून अर्थात प्रभू रामचंद्रांनी बाण काढला आपल्या भात्यामधून आणि तो धनुष्याला लावला. आणि जेव्हा त्यांनी तो धनुष्याला लावला तेव्हा खात्री पटली परशुरामांचं की हे असं अलौकिक कृत्य फक्त आणि फक्त
अवतारी पुरुषच करू शकतो आणि नक्कीच हे अवतारी पुरुष असावे त्याची त्यांना खात्री पटली. अर्थात त्यांना खात्री पटली. ते म्हणाले की मला लक्षात आलं की आपण नक्कीच हे कृत्य करू शकता, कारण आपण नक्कीच अवतारी पुरुष आहात, कारण शिवधनुष्य जे आहे ते कोणीही पेरू शकत नाही. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले हे तर सगळं ठीक आहे, परंतु आता मला एक सांगा ऋषीवर, आता मी जसं तुम्हाला आधी सांगितलं होतं की मी एकवचनी आहे, आता हेही सांगतो की मी एक बाणीसुद्धा आहे आणि आपल्याच आज्ञेने मी हा बाण धनुष्यावरती लावलेला आहे आणि मी लावलेला बाण जो आहे तो मला असाच मागे ठेवता येत नाही भात्यामध्ये. जो बाण लावला तो मला सोडायचा आहे आणि तो बाण कुठे सोडायचा हे मला माहीत नाही, पण बाण मला सोडावेच लागेल, कारण जो बाण मी एकदा का लावला की तो मला सोडायचा आहे. लक्ष मी ठरवलेलं नाही, पण आता ते लक्ष तुम्हीच द्यायचं मला आणि माझा बाण हा लक्षभेद केल्याशिवाय परत येत नाही हेही लक्षात ठेवा. तेव्हा आता तुम्ही सांगा मी काय करू. आणि अशा प्रकारे प्रभू रामचंद्रांनी तो बाण लावून ठेवला आणि म्हणाले बोला. अर्थात परशुरामांना खरोखर हा प्रश्न पडला की आता काय करायचं. बाण तर सुटणार होता नक्की आणि कुठे सोडायचं हे जागा पाहिजे होती. अर्थात ते म्हणाले की कुठे सोडू, ती जागा सांगाल तिथे मी सोडीन. तेव्हा ते म्हणाले की मला तर बऱ्याच ठिकाणी जायचं असतं, मी फिरत असतो चराचरामध्ये. तेव्हा अशा काही ठिकाणी तू बाण सोड की जिथे मला जायची गरज लागणार नाही, अशा ठिकाणी तू बाण सोड की जिथे मी जाणार नाही. असं तर मला चराचरात फिरायची इच्छा असते आणि मी फिरत असतो, तर तू अशा काही लोकांवर फिरव. सप्तलोक आहेत, त्यातली काही लोक अशी आहेत की जिथे मी जाणार नाही आहे, अशा ठिकाणी तो बाण सोड, म्हणजे त्या ठिकाणची माझी एंट्री बंद होईल आपल्या शब्दात. पण प्रभू रामचंद्र म्हणले मी जिथे सोडून, समजा मी स्वर्गावर सोडला तर स्वर्गात तुम्हाला जाता येणार नाही, मी पाताळात सोडला तर पाताळात तुम्हाला जाता येणार नाही, ज्या दिशेने मी सोडीन त्या दिशेला तुम्हाला जाता येणार नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी कुठे कुठे जातो हे तुम्हालाच माहिती आहे, मी तर सगळीकडे फिरतो, परंतु तुम्ही एखादी अशी जागा शोधा की जिथे मी जास्त जात नाही. बाकी आता मला कुठे जायची इच्छा पण राहिलेली नाही आहे, कारण आता आपण पृथ्वी तलावर आला आहात म्हणजे माझा अवतार कार्य संपलं हेही मला लक्षात आलं. आणि म्हणून मी आता तपश्चर्या करण्यासाठी जाणार आहे महेंद्र पर्वतावर. तेव्हा महेंद्र पर्वताची जागा सोडून बाकी जिथे सोडायचं तिथे सोडा, असं त्यांनी सांगितलं अर्थात. आणि मग प्रभू रामचंद्रांनी काही अशा सप्त लोकांपैकी अशी काही लोक निवडले की जिथे ते जाणार नव्हते आणि अर्थात तो बाण त्या ठिकाणी गेला आणि ती जागा जाण्याची बंद झाली. अशा प्रकारे कथा होती. अर्थात या ठिकाणी या कथेमध्ये हाच भाग होता की परशुरामांचा अवतार समाप्तीची वेळ आली होती, त्यांचं कार्य संपलं होतं, ते चिरंजीवी होते नो डाऊट, परंतु त्यांचं पृथ्वीवरचं काम संपलं होतं आणि म्हणूनच भगवंताने हा दुसरा अवतार ग्रहण केला होता प्रभू रामचंद्रांचा. आणि अर्थात याची जाणीव त्यांना करून दिली आणि मग भगवान परशुराम हे अर्थात महेंद्र पर्वताकडे निघून गेले आणि तिथेच ते तप करत बसले असा उल्लेख आहे. अशा प्रकारे भगवंतांनी परशुरामांना योग्य जागा दाखवली, योग्य वाट दाखवली, त्यांना जाणीव करून दिली की तुमचा अवतार कार्य संपलं आहे. आणि अर्थात आपल्या अलौकिक शक्तीची चुणूक त्यांनी सगळ्या पृथ्वी तलावरच्याच नव्हे तर स्वर्गलोकातल्या लोकांनासुद्धा दाखवली. मुख्य म्हणजे रावणाने हे बघितलं होतं की प्रभू रामचंद्र काय चीज आहेत. जे धनुष्य मला उचलता नाही, हलवता आलं नाही, हे यांनी डाव्या हाताने उचललं, लीलया तुटलं त्याच्या हातून. हे सगळं त्यांनी बघितलं होतं आणि त्याला आज आठवलं की याच रामाची पत्नी सीता आहे जिच्यामुळे माझ्या बहिणीचं नाक कापलं गेलं आहे. तेव्हा संधी आहे, आपण याचा सूड उगवायला पाहिजे. आपण जर सीतेचं हरण केलं तर आपल्या या कृतीमुळे अनेक गोष्टी घडतील. एक म्हणजे भगवान रामाविषयी त्याच्या मनात राग तर होताच, कारण जी गोष्ट मला करता नाही यांनी करून दाखवली.
सीता त्याला हवी होती परंतु मिळवता आली नाही, शक्ती कमी पडली. रामासमोर हे सगळं त्याचं काही चाललं नाही. आणि रावण हा अतिशय कामुक वृत्तीचा राक्षस होता, अतिशय. आणि म्हणून त्याची अशी इच्छा असायची की मला नवीन नवीन स्त्रियांचा उपभोग मिळावा. आणि म्हणून त्याच्या मनामध्ये सीतेविषयी अशी इच्छा होती की हिच्याशी जर मला लग्न करता आलं तर किती चांगलं होईल. परंतु अर्थात ते शक्य झालं नाही. म्हणून त्याने विचार केला की आता एक संधी आहे की आपण सीतेचं हरण करूया. आणि सीतेचं जर हरण केलं तर अर्थात शूर्पणखा आनंदित होईल. शिवाय मी हरण केल्यामुळे रामालाही राग येईल आणि रामावरती सूड उगवल्याचा मला आनंद मिळेल. आणि सीतेला जर मी नेलं आणि जर सीता तयार झाली माझ्याशी लग्न करायला तर किती छान. कारण सीतेचा उपभोग तो घेऊ शकत नव्हता. कारण रावणाला शाप होता, कुठल्याही परस्त्रीचा तो उपभोग घेऊ शकणार नाही तिची जोपर्यंत संमती नाही तोपर्यंत. संमती असेल तर घेऊ शकतो, पण जर संमती नसेल आणि जर उपभोग घेण्याचा प्रयत्न केला तर तत्क्षणी तुला मृत्यू येईल असा शाप ब्रह्मदेवाने दिला होता. त्यामुळे त्याची ती हिंमत नव्हती सीतेला. म्हणून ते इतके दिवस त्यांनी सीतेला पकडून ठेवलं, वनामध्ये ठेवून दिलं, पण तिच्या शरीराला त्याने अजिबात स्पर्श केला नाही. कारण त्याला माहीत होतं मी स्पर्श केला तर माझा मृत्यू अटळ आहे. आणि म्हणूनच सीतेचं शील जे आहे ते सुरक्षित राहिलं. अन्यथा त्याने अनेक स्त्रियांचं शील पूर्वी भ्रष्ट केलंच होतं. आणि मग त्याने ठरवलं की आता ही गोष्ट आपल्याला करायची आहे, या सीतेचं आपण हरण करूया आणि आपल्या अनेक गोष्टी एकाच गोष्टीमुळे होतील. आपली बहीणसुद्धा नक्की आनंदित होईल. आणि मग त्याने ठरवलं की आता हे करण्यासाठी आपण काय करावं लागेल. त्याने विचार केला. अर्थात तो राक्षस होता, पाताळ यंत्री होताच तो. आणि मग त्यांनी विचार केला की आता राम आणायचा वनवासामध्ये आलेले आहेत, सीता आहे बरोबर, रामाबरोबर काही त्याची फौज फाटा काही नाही आहे, फक्त जोडीला एक त्याचा भाऊ आहे आणि कोण नाही आहे. तेव्हा आता आपल्याला एक गोष्ट करायला पाहिजे, काहीही करून रामाला लांब ठेवायला पाहिजे. आणि राम जर लांब असेल तर आपण सीतेचं हरण करू, असा विचार त्यांनी केला. आणि त्या प्रकारे जेव्हा त्यांनी ठरवलं तेव्हा त्यांनी विचार केला की यासाठी मला कोणाची तरी मदत लागेल. ही मदत कोणाची घेऊ. अर्थात मारीचाची त्याला आठवण झाली. मारीच त्याचा जवळचा नातलग होता. मारीच हा अद्भुत असा एक राक्षस होता ज्याला अनेक मायावी विद्या येत होत्या. आणि हा जो मारीच होता हा जरी राक्षस होता तरी पण तसा तो चांगला होता. आणि मारीच जो होता त्याचा नातलग पण होता जवळचा. रावणाने विचार केला आपण मारीचाची मदत घेऊया. त्याने मारीचाला बोलवलं. मारीच आला. म्हणाला महाराज काय आज्ञा आहे. म्हणाले असं आहे की सीतेचं हरण करायची मला इच्छा आहे आणि त्या कामी मला तुझी मदत हवी आहे. ऐकल्यावरच मारीचला ही गोष्ट आवडली नाही. म्हणाले महाराज तुम्ही काय विचार करताय, असं कसं तुम्ही करायला. ते म्हणाले तुला काय करायचं आहे, तू काही बोलायचं नाही, मी सांगतो ते करायचं. सम्राट कोण आहे, मी का तू आहेस. महाराज तुम्ही आहे बस, मग काय बोलायचं नाही. माझी इच्छा आहे आणि मला तुझी या कामी मदत हवी आहे हे लक्षात ठेव. आता काय करणार, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही म्हणतात तसा भाग झाला. मारीचीला माहीत होतं की रावण फार दुष्ट आणि शक्तिशाली पण आहे, तेव्हा त्याला नाही म्हणणं म्हणजे संकटाला आमंत्रण देणं आहे. तो म्हणाला महाराज मी काय करू, मी तर काय प्रत्यक्ष तिला हात लावायला येणार नाही. तो म्हणला तू काय करू नको, तिला कसं हरण करायचं तो माझा भाग आहे. फक्त तू एक काम करायचं, एक काम हे करायचं की तू हरिणीचं सुंदर रूप घे आणि रामाला पहिलं तू त्या सीतेकडे जा आणि सीतेच्या मनामध्ये जेव्हा तुझ्याविषयी लालसा निर्माण होईल त्यावेळेस अर्थात तुला पकडण्यासाठी ते रामाला पाठवेल. आणि मग रामाला जेव्हा पाठवेल तेव्हा राम तिथून गेल्यावरती मग मी तिचं हरण करीन. अर्थात हा सगळा बेत त्यांनी सांगितला. मारीचाला तर अजिबात आवडला नाही. म्हणाला काय हे,
असं दुष्कृत्य हा करणार आहे आणि या कामी माझी मदत, पापामध्ये माझा सहभाग. पण नाही म्हणायची हिंमत नाही. कारण नाही जर म्हणलं तर मारीचाला त्यांनी कतप्राण केलं असतं, यमसदनाला पाठवलं असतं. रावण एवढा वाईट होता आणि मुख्य म्हणजे कामुक जास्त होतं. सीतेला हरण करायचं हे फक्त त्याच्या मनात जेव्हा आलं तेव्हा त्याच्या मनामध्ये काम वासना जी आहे ती घुसली होती. आणि त्यामुळे अर्थात कामातुराणाम भयम न लज्जा, कुठल्याही परिणामाची त्याला काहीही पडलेली नव्हती. इतकी वासना त्याच्या मनामध्ये घुसली होती. आणि म्हणून तो म्हणाला की हे मी करतो आहे, तुझी मला मदत पाहिजे. आणि मारीचाने विचार केला, नाही म्हणलं तर हा माझा वधच करेल आणि माझा वध ह्या पापी माणसाकडून होण्यापेक्षा एक वेळ मी या कारस्थानात जर भाग घेतला तर कदाचित प्रभू रामचंद्रांच्या हातून मला मृत्यू होऊ शकतो. आणि तो आला तर मला नक्कीच चांगली गोष्ट आहे. एवी तेवी मरायचं तर पुण्यवान भगवंताच्या हातून मृत्यू आला तर किती चांगलं आहे. असा विचार त्यांनी केला आणि म्हणाला, ठीक आहे महाराज, आपली आज्ञा मी नक्की पालन करीन. रावण खुश झाला, म्हणा चला अर्धं काम झालं माझं. आणि अर्थात त्या ठरलेल्या त्यांच्या योजनेप्रमाणे मारीच राक्षसाने सुवर्णमृगाचं रूप धारण केलं. आणि सुवर्णमृगाचं रूप धारण करून ज्या ठिकाणी सीता वनवासात होती त्याच्या आसपास ते फिरायला लागलं. आणि अर्थात जेव्हा हे अशा प्रकारचं अद्भुत हरिण सीतेने जेव्हा पाहिलं, हे सुवर्णमृग, तेव्हा ती सुद्धा बघत राहिली की असं तर मृग मी कधी बघितलं नाही. आणि या मृगाची जर याच्या कातडीची मला जर चोळी बनवता आली तर किती छान होईल असं तिला वाटलं. आणि म्हणून तिने ठरवलं की हा मृग आपण मागूया रामाला. असा विचार ती करेपर्यंत ते मृग लांब जायला लागलं. मृगाचं जे काम होतं तेवढंच होतं, तिच्या मनामध्ये इच्छा निर्माण होती. तिने तातडीने आपल्या पतीला म्हणजे प्रभू रामचंद्रांना सांगितलं की काहीही करा, हे हरिण मला पाहिजे असं तिने सांगितलं. हे सांगेपर्यंत ते हरिण लांब जायला लागलं. अर्थात पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रभूंनी ठरवलं की ठीक आहे, तुझा हट्ट मला मंजूर आहे. बाल हट्ट आणि स्त्री हट्ट आपल्याला ऐकावं लागतं. आणि मग ते म्हणाले, ठीक आहे, माझ्या स्त्रीचा हट्ट आहे तर आपण हा पूर्ण करूया, हरकत नाही. मनात बिचारीला दुसरं काय आहे आणखी, इथे एवढी लांब आली आहे, चला ठीक आहे. आणि मग ते त्या मृगाच्या मागे गेले. अर्थात धनुष्यबाण त्याने आपल्या हातात घेतला आणि ते निघाले. आणि त्यांना माहीत होतं की दंडकारण्यामध्ये किंवा ह्या अरण्यामध्ये सुद्धा अनेक राक्षस आणि अनेक काही गोष्टी आहेत. तेव्हा ते लक्ष्मणाला सांगून गेले, म्हणाले, लक्ष्मणा, तुझं काम आहे हिचं रक्षण करणं. आणि तू जोपर्यंत इथे आहेस मला खात्री आहे या पृथ्वी तलावरती कुठलीही व्यक्ती तिला इजा करू शकणार नाही याची मला खात्री आहे. तेव्हा हिचा सांभाळ करण्याचं काम मी तुला देतो आहे. अर्थात लक्ष्मण म्हणाले, दादा, तुमचा प्रत्येक शब्द माझ्यासाठी आज्ञा आहे, तेव्हा तुम्ही काळजीच करू नका. तुम्ही परत येईपर्यंत मातेचं रक्षण करण्याची कामगिरी माझी असेल, जबाबदारी माझी असेल असं त्यांनी सांगितलं. आणि अर्थात भगवंत अतिशय निश्चिंतपणे मृगाच्या मागे निघून गेले. जेव्हा मारीचाने बघितलं की प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आपल्या मागे येत आहेत, त्याला एकच माहीत होतं की इथून प्रभू रामचंद्रांना खूप लांब न्यायला पाहिजे. खूप जेव्हा लांब नेऊ तेव्हाच जे आहे संधी मिळेल रावणाला येण्याची. अर्थात प्रभू रामचंद्रांना तो खूप लांब घेऊन गेला झुलवत, परंतु मागे लक्ष्मण होते ना, त्याचं काय करायचं. कारण अर्थात जेव्हा रावण आकाशमार्गाने आला त्या ठिकाणी त्याने बघितलं पर्णकुटीमध्ये सीता आहे, पण सीतेच्या जोडीला लक्ष्मण तिथे बसले होते धनुष्यबाण घेऊन. आणि लक्ष्मणाचा पराक्रम त्याला नक्कीच माहीत होता आणि म्हणून तो पुढे गेला नाही. अर्थात रावण हा कपटी होता. रावण हा मायावी विद्या जाणणारा होता. त्याने आपल्या विद्येचा प्रभाव होता. त्याने मारीचाला संदेश पाठवला तिथूनच बसल्या जागी, बाबा रे, रामाला आणलेस पण
याचं काय करायचं लक्ष्मणाचं, याला पण तिथे तू आण, तू असं काहीतरी कर की जेणेकरून याला असं वाटलं पाहिजे की रामावर संकट आलं आहे, आणि जेव्हा त्याला असं वाटेल रामावर संकट आलं तेव्हाच तो इथून तिकडे जाईल, तोपर्यंत तो जाणार नाही. तेव्हा तू आता काहीतरी कर. असं जेव्हा रावणाने तिथून सुचवलं तेव्हा मारीचाने माया केली. मारीचाने अतिशय लांब असताना तिथून रामाच्या आवाजामध्ये त्यांनी जोरात आवाज दिला, धाव लक्ष्मणा धाव, धाव लक्ष्मणा धाव, मी संकटात आहे, धाव लक्ष्मणा धाव. अतिशय जोरात त्यांनी लक्ष्मणाच्या आवाजामध्ये अशा प्रकारचा धावा केला, जो धावा या ठिकाणी अर्थात सीतेला ऐकू गेला. सीता वाट बघत होती कधी माझे प्रभू येत आहेत, परंतु ते आले नाहीत. परंतु धावा ऐकू आला रामाच्या आवाजात, धाव लक्ष्मणा धाव, धाव लक्ष्मणा धाव, मी संकटात आहे. सीता कावरी बावरी झाली. कुठलीही स्त्री होईलच की आपल्या पतीला जर संकट आहे आणि त्याचा आवाज येतो, मदत तर करायला पाहिजे, पण ती काय करणार आबाला. अर्थात तिने लक्ष्मणाकडे बघितलं की जसा मला आवाज ऐकू येते लक्ष्मणालाही ऐकू येत असेल. तिने लक्ष्मणाकडे बघितलं आणि तिला धक्का बसला. आवाज तिलाही ऐकू येत होता, लक्ष्मणाला ऐकू येत होता. आवाज ऐकल्यावर सीता तर कावरी बावरी झाली होती, परंतु लक्ष्मण मात्र अतिशय निर्विकारपणे त्याच्या जागी बसून राहिला होता, जणू काही घडलंच नाही. तिला समजेना की असं कसं घडलं की इतका असा आवाज ऐकू येते आपल्या भावाचा, तरी लक्ष्मण जागचा हालत का नाही आहे. आणि आवाज तर सतत येत होता, धाव लक्ष्मणा धाव लक्ष्मणा धाव लक्ष्मणा. सीता लक्ष्मणाकडे बघते अपेक्षेने की आता तरी तो उठेल आणि म्हणेल की मी जातो, हातात धनुष्यबाण घेईल, काहीच नाही. शांतपणे बसून राहिला. तिला समजे ना की काय करावं. आणि मग तिला थोडासा रागही आला. ती म्हणाले, अरे काय करताय भाऊजी आपण हे. अहो तुमचे बंधू संकटामध्ये आहेत, मी अस्वस्थ झाले आणि तुम्ही शांतपणे बसलात, असे कसे तुम्ही बसू शकता. भावावर जीवाचा संकट आला, तो मदतीसाठी एवढी हाक मारतोय आणि आपण एका जागी बसून आज स्थितप्रज्ञासारखे काय हे. त्यावर लक्ष्मणाने तिच्याकडे काहीही लक्ष दिले नाही. इतकंच नव्हे, उत्तर पण दिलं नाही. धावा चालूच आहे मारीचाचा, धाव लक्ष्मणा धाव. आता तर सीतेला थोडासा क्रोध पण आला की एकदा सांगितलं लक्ष्मणाला, लक्ष्मण काही उत्तरच देत नाही. परत जेव्हा तिला आवाज ऐकू आला तेव्हा ती खूपच अस्वस्थ झाली आणि सीता म्हणाले, अरे काय करताय तुम्ही हे, इतका आवाज ऐकू येतो, तुम्ही अजून जागच्या हालत पण नाही आहेत, असे कसे तुम्ही, तुमचा काही बंधूवर प्रेम आहे की नाही, असे कसे तुम्ही क्रूर आणि निर्दयी आहात. उठा आणि जा त्याच्याकडे. तरी पण लक्ष्मण जागचा हल्ला नाही. फक्त ते एवढाच म्हणाल की माझ्या बंधूंवर माझा विश्वास आहे, माझ्या बंधूंचा पराक्रम काय तो मला माहीत आहे. ती म्हणाली, पराक्रम माहिती आहे, ठीक आहे, मलाही माहिती आहे माझ्या पतीचा पराक्रम, पण आज त्याला गरज आहे आणि तुम्ही हालत कसे नाहीत. तो म्हणाला, नाही मी जाऊ शकत नाही, मला आपल्या रक्षणाची जबाबदारी दादाने दिलेली आहे आणि ती जबाबदारी मी पार पाडणार आहे. ती म्हणाली, कसली जबाबदारी आली तुझी पार पाडण्याची. अरे ज्यांनी जबाबदारी दिली तोच संकटामध्ये, आणि तू जबाबदारी कसली घेऊन बसलास. तुम्ही आत्ताच्या आत्ता गेलं पाहिजे, पण तो जायला तयार नव्हता. अशा प्रकारे हा संघर्ष निर्माण झाला की सीता म्हणते जा आत्ताच्या आत्ता, ती जा, आणि हा जायला तयार नाही. शेवटी त्याला खूप राग आला लक्ष्मणाचा की असं कसं लक्ष्मण करतोय. असा उल्लेख काही कथांमध्ये आहे, सगळ्या कथांमध्ये नाही. बघा, रामकथा जी आहे ती अनेक लोकांनी लिहिली आहे. अनेक तुलसी रामायण आहे, वाल्मिकी रामायण आहे, अनेक प्रकारची रामायण आहेत. तर एका कथेमध्ये असाही उल्लेख आहे की जेव्हा लक्ष्मणाने ठामपणे नकार दिला आवाज येत असताना सुद्धा, तेव्हा सीता एक क्षणी असं बोलून गेली की कदाचित तुझी नजर माझ्यावर असेल, कदाचित तुला माझा मोह झाला असेल म्हणून तू जात नसशील, कारण अशी पद्धत
त्या बाजूला नॉर्थला अशी पद्धत त्यावेळेस होती की जर थोरल्या बंधूचा जर मृत्यू झाला तर त्याची पत्नी जी आहे ती परंपरेने तिच्या सुरक्षिततेसाठी तिचं पाणी ग्रहण करण्याचा अधिकार दिराला असतो, अशी पद्धत पूर्वी काळी होती, विशेषतः नॉर्थमध्ये. असा उल्लेख काही कथांमध्ये आहे. आणि असं ती रागाच्या भरात म्हणाली की कदाचित तुझ्या मनामध्ये काही वेगळी तर भावना नाही आहे ना. अशा प्रकारे जेव्हा ती म्हणाली तेव्हा लक्ष्मणाला मात्र राहवेना नव्हे, त्याला थोडासा राग झाला की जिला मी आई समान मानतो अशा ह्या सीता मातेला असं माझ्याविषयी वाटावं, याचं त्याला अर्थात वाईट वाटलं. पण तरीसुद्धा त्यांनी हा विचार केला की मला दोन्ही गोष्टी करायला पाहिजे की माझ्यावर हा जो तिने आरोप केला किंवा हा जो किटाळ लावला आहे त्याला उत्तर म्हणजे हेच आहे की मला इथून जाणं, आणि मी गेलो तर रामाला दिलेलं वचनाचं काय होईल, उद्या जर तिला काही झालं तर काय होईल, हाही त्याला एक प्रश्न होता. दोन्हीकडून तो दुतर्फी अडकला होता. एकीकडे त्याची माते समान असलेली ही भावजय आहे, ही सांगत होती की तू जा, आणि रामाने सांगितलं होतं की हिचं रक्षण कर, करू काय. मग शेवटी त्याने मधला मार्ग शोधला. तो म्हणाला, माते तुझी खूप इच्छा आहे म्हणून मी चाललो आहे, अन्यथा मी तर जाणार नव्हतो, परंतु तुझ्या मनात अनेक नको नको ते विचार येत आहेत आणि म्हणून मी तुला तुझ्या आज्ञेप्रमाणे इथून जाणार आहे. परंतु एक गोष्ट मी करतोय ती लक्षात ठेव. त्याने आपल्या धनुष्यामधला एक अमोघ बाण काढला. अर्थात तो बाण त्याने घेतला आणि अर्थात त्या झोपडीच्या समोर येऊन त्याने एक रेखा आखली. अर्थात तो बाण काय साधा होता, अभिमंत्रित केलेला बाण होता, आणि त्या बाणाने त्याने ती रेषा आखली आणि म्हणाला की हे माते, सीता माते, तुला ही विनंती आहे की तुझं रक्षण करण्याची मला त्यांनी कामगिरी दिलेली आहे तुझ्या पतीने, आणि म्हणून मी तुला एवढंच सांगेन की मी जेव्हा इथे नसेन त्यावेळेस जर तुला सुरक्षित राहायचं असेल तर ही रेषा तू ओलांडू नको. अर्थात म्हणूनच त्या रेषेला लक्ष्मण रेषा असं नाव पडलेलं आहे. आणि म्हणून आजही आपण अनेक ठिकाणी उल्लेख करतो की ही रेखा म्हणजे लक्ष्मण रेषा आहे, हिच्या पलीकडे काहीही नाही, जाऊ शकत नाही, अंतिम रेषा मानली जाते. हे नाव तेव्हापासून पडलेलं आहे. आणि अशा प्रकारे लक्ष्मणाने ती रेखा जी आहे ती आखली आणि म्हणाला, माते फक्त इतकीच विनंती आहे, जे हवं ते कर, पण या रेषेला तू ओलांडू नको. जोपर्यंत तू ही रेषा ओलांडत नाहीस तोपर्यंत तू सुरक्षित आहेस. जगातली कुठलीही शक्ती ह्या रेषेला ओलांडू शकणार नाही, हे लक्षात ठेव. बस आता मी जाऊन येतोच तुझ्या इच्छेप्रमाणे, तोपर्यंत ही रेषा न ओलांडता मागे थांब. अशा प्रकारचं लक्ष्मणाने तिला सांगितलं आणि तिच्या इच्छेप्रमाणे त्याने आपलं धनुष्यबाण हातात घेतलं. मातेला परत एकदा वंदन केलं, एक नजर मातेकडे ठेवली आणि तो सरळ त्या दिशेने गेला ज्या दिशेने मारीच राक्षस होता. अर्थात मारीच राक्षसात रामाला खूप 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 लांब घेऊन गेला होता आणि त्या लांबूनसुद्धा तो सतत हा आवाज मात्र देत होता, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव. हा त्याचा धावा चालूच होता. लक्ष्मण अर्थात तिथून लांब 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 गेला. मारीच राक्षसाच्या कडे तो निघाला, बऱ्यापैकी लांब आला आणि रामाला हे लक्षात आलं की आता काहीतरी धोका होणार आहे. या आवाजामुळे कदाचित लक्ष्मणाच्या मनात तर नाही होणार, परंतु माझ्या पत्नीच्या मनात चलबिचल होऊ शकेल. आणि मग त्याने ठरवलं की हा जो हरिण आहे हा हरिण नसून हा मायावी राक्षस आहे, आणि म्हणून त्याने ठरवलं की याचा वध करणंच उचित आहे. जसं मी अनेक राक्षसांना यमसदनाला पाठवलं तसं याचासुद्धा मला वध करणं जरुरी आहे, कारण हे मायावी हरिण आहे, हे साधं नाही. आणि मग रामाने अर्थात धनुष्यावर बाण चढवला. रामाने धनुष्यावर बाण चढवला आणि मारीचाला लक्षात आलं की आपला मृत्यू आलेला आहे. अर्थात त्याने तो रामासमोर अर्थात नतमस्तकच झाला आणि रामाने बाण सोडला आणि त्या बाणाने अर्थात त्याला मृत्यू आला. परंतु मृत्यूपूर्वी त्याने आपलं मूळ रूप धारण केलं आणि त्याने भगवंताला वंदन केलं. म्हणाला, भगवंता मी पापी आहे, पण आज तुमचं दर्शन मला झालं आणि तुमच्या बाणाने मला मृत्यू येतोय,
नक्कीच माझा उद्धार झाला यात शंका नाही आहे. तेव्हा आपली कृपा अशीच ठेवा. अर्थात प्रभू रामचंद्रांचं दर्शन त्याला शेवटी घडलं आणि अर्थात प्रभू रामचंद्रांच्या बाणाने त्याला मृत्यू आला. त्यामुळे मारीच राक्षसाचा उद्धार झाला. मारीच राक्षसाचा उद्धार झाला हे सगळं तर ठीक झालं, परंतु इथे अकृत घडलं. ज्या क्षणी लक्ष्मण तिथून लांब गेला त्या संधीचा फायदा उचलला रावणाने आणि रावण अर्थात कुटीसमोर आला आणि येताना त्याने अर्थात एका संन्याशाचा वेश धारण केला, अतिथीचा वेश धारण केला आणि म्हणाला, ओम भवती भिक्षां देही, मला भिक्षा हवी आहे. अर्थात अतिथी देवो भव असं मानलं जातं आणि त्याप्रमाणे सीतेने विचार केला की आपण या अतिथीला नक्कीच या संन्याशाला काहीतरी आपण भिक्षा द्यायला पाहिजे आणि म्हणून ती आत गेली कुटीच्या आणि धान्य घेऊन ती बाहेर आली. धान्य तिने आणलं आणि ती म्हणाली, महाराज हे धान्य आपल्यासाठी आणलंय, याचा स्वीकार करावा. रावणाने पाहिलं होतं की राम तर आधीच लांब गेलेत आणि लक्ष्मण पण आता ह्या आपल्या मारीचाच्या या युक्तीमुळे लांब गेलेत. या ठिकाणी मठामध्ये कोणीही नाही आहे, या कुटीत कोणी नाही आहे, आता सीतेचं हरण करणं माझ्यासाठी सोपं आहे आणि म्हणून तो पुढे गेला. आणि त्याच क्षणी त्याला लक्षात आलं की ही रेषा जी आहे मध्ये, ही रेषा मी ओलांडू शकणार नाही. ही लक्ष्मणाने आखलेली रेषा आहे आणि ही ओलांडण्याची शक्ती आपल्यात अजिबात नाही. तेव्हा त्यांनी लगेच अर्थात आपला पवित्रा बदलला आणि तो सीतेला म्हणाला, माते, अर्थात त्यांनी वेश बदललेला होता, माते मला जर भिक्षा द्यायची असेल तर या रेषेच्या बाहेर येऊन तुला द्यावी लागेल. आतून दिलेली ती भिक्षा मी स्वीकारत नाही. सीता म्हणाली की अहो या रेषेच्या बाहेर मी कशी येऊ, या रेषेच्या बाहेर यायचं नाही अशा प्रकारचे मला सूचना दिलेली आहे माझ्या दिरांनी, त्यामुळे ही रेषा मी उल्लंघू शकत नाही. आपण भिक्षा जरूर घ्या, मी इथूनच तुम्हाला भिक्षा देते, अजून पाहिजे अजून देते. अर्थात कपट वेशात असलेल्या रावणाने ठामपणे सांगितलं की मी ही भिक्षा स्वीकारणार नाही. सीतामाई म्हणाली, मी काय करू, मला बाहेर येण्याची आज्ञा नाही आहे. तो म्हणाला, मी काय करू, मला आत यायचं नाही आहे. तू मला भिक्षा बाहेर येऊन दिलीस तर मी घ्यायला तयार आहे, आणि जर तू बाहेर येणार नशील तर मी इथून निघून चाललो आहे. अतिथीला अन्न न देण्याचं पाप तुला लागेल. आता सीतेला पंचायत निर्माण झाली. अतिथीला परत घालवणं म्हणजे महापाप आहे. अतिथी देवो भव असं मानतात आणि हा अतिथी तर संन्यासी आहे आणि हा जर परत गेला तर किती पाप लागेल. केवळ मला लागणार नाही तर माझ्या पतीला पण लागू शकतं, कारण का मी असं वागले म्हणून. तेव्हा तिने विचार केला काय करावं. रावण म्हणाला, बघ लवकरात लवकर ये, नाही तर मी चाललो परत. मी परत गेलो तर येणार नाही तुझी भिक्षा आणि तू. तेव्हा सीतेने मोहवश असा विचार केला की नाही, पाप लागता कामा नये, आपण फक्त एक पाऊल पुढे जाऊया, काय फरक पडतो आहे, काय हरकत आहे, थोडंसं पुढे गेल्याने काय होणार आहे. आणि अर्थात तिने ती रेखा उल्लंघन केली. उल्लंघन करून ज्या क्षणी ते पुढे आले दुसऱ्या क्षणी रावणाने अर्थात आपल्या मायावी रूपाचा वापर करून तिला या मायावी अशा रथावर तिला ठेवलं आणि तिथून त्याने तो आकाशगमन करून तिचं हरण केलं. अर्थात जेव्हा रावणाने हे केलं तिला लक्षात आलं की हा तर संन्यासी नसून हा तर कोणीतरी राक्षसच आहे नक्की, कारण असं तर इतर कोणी करू शकणार नाही. आणि बघता बघता रावणाने आपला रथ आकाशमार्गाने घेऊन अर्थात लंकेच्या दिशेने त्याने प्रयाण केलं. रावण सीतेचं हरण करून लंकेच्या दिशेने निघाला आहे आणि इथे मारीच जो आहे त्या मारीच राक्षसाचा अंत झाला आहे. आणि मारीच राक्षसाला अर्थात सद्गती प्राप्त झाली, कारण भगवान रामांच्या हातून त्याला मृत्यू आला होता. यथावकाश लक्ष्मण दादासुद्धा तिथे पोचले होते. त्यांनी बघितलं की हे जे हरिण आहे ते हरिण नसून एक राक्षस आहे मारीच नावाचा. आणि अर्थात आपल्या या दादानी, शक्तिशाली दादानी त्याला यमसदनाला पाठवलं आहे. ते तर त्याला खूप आनंद झाला, परंतु त्याच्या मनात पाल चुकली. तो
रामाला म्हणाला, महाराज हे तर ठीक केलं, परंतु आता मागे काय झाली याची मला शंका आहे. राम म्हणाले, तू इथे का आलास पण? तो म्हणाला, काय करू, सीता मातेने मला सांगितलं आत्ताच्या आत्ता जायला पाहिजे. तरी पण मी तिची तजवीज केली आहे सुरक्षितेची, अशा प्रकारे एक रेषा मारलेली आहे. तेव्हा जर ती त्याच्या आत असेल तर नक्की सुरक्षित राहील. रामाच्या मनात सुद्धा अर्थात हे आलं की आता काहीतरी घडणार आहे. आणि ते दोघंही जेव्हा परत आले त्यावेळेस त्यांनी बघितलं की ती जी पर्णकुटी होती ही पूर्णपणे रिकामी होती. ती त्या कुटीमध्ये सीतेचा कुठेही पत्ता नव्हता. आणि मग त्याच वेळेस रामाच्या हे लक्षात आलं की आपल्या पत्नीला कोणीतरी हरण केलेलं आहे. लक्ष्मणाला तर इतका पश्चाताप झाला की मला कुठून बुद्धी सुचली, काय मी असं केलं. तो पहिल्यांदा विलाप करायला लागला की मला कुठून ही बुद्धी सुचली की मी हे सीतेचं ऐकलं. मी ऐकायला नव्हतं पाहिजे. ती जी काय बोलली त्याचं मी मनावर घ्यायला नव्हतं पाहिजे होतं. जरी ती काही बोलली असती काय फरक पडला असता. मला जर माझ्या ह्या बंधूवर विश्वास होता की त्याचं काही कोणी करू शकत नाही, तर मग मी इथून हलायला नव्हतं पाहिजे. हा माझाच दोष आहे. बघा, लक्ष्मण म्हणतो माझा दोष आहे. राम म्हणाले, तुझा दोष नाही, हा माझा प्रारब्धाचा दोष आहे. माझ्या प्रारब्धामध्ये हे लिहिलं होतं, हे होणार होतं म्हणून घडलं आहे. अशा प्रकारे राम म्हणत आहेत. पण घडलं हे नक्कीच की सीता तिथून नाहीशी झाली होती आणि सीतेचं हरण झालं होतं. आणि अर्थात सीतेचं हरण झाल्यावरती हे दोघंही जण बेचैन झाले आणि मग सीतेचा शोध घेण्याची मोहीम या दोघांनी सुरू केली. आणि दरम्यान रावण जो आहे तो अर्थात जो रथ त्याने आणला होता मायावी, हा रथ घेऊन तो अर्थात आकाश मार्गाने निघाला होता. आणि अर्थात त्याचं जाण्याची लक्ष्य जे होतं, टार्गेट जे होतं ते म्हणजे लंका. त्याला इथून सरळ लंकेमध्ये जायची इच्छा होती आणि म्हणून आकाश गमन करून तो तिथून निघाला होता. आणि आकाश गमन करून जेव्हा तो त्या दिशेने निघाला त्यावेळेस अर्थात त्याचा मार्ग सरळ नव्हता. पुढे अनेक गोष्टी घडल्या आणि त्या काय घडल्या याचा जो काही पुढचा भाग आहे तो अर्थात आपण पुढल्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी भाग क्रमांक जो आहे तो 86 समाप्त होत आहे. श्री राम समर्थ या भागाची सेवा जी आहे ती महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो. स्वीकार